आशापुरी माता की जय, आशापुरी माता की जय, आशापुरी माता की जय। माझ्या माईकपेक्षा तुमचा आवाज जोरात आला पाहिजे। हो हो दोघं होते बोला आशापुरी माता की जय, बोला आशापुरी माता। ओळखीत त्यांचं रूपांतर होणार आहे। हा सोहळा पुन्हा होणे नाही। मान्यवर पिंगळवाडीकर कुटुंबीय, आपल्या स्नेहबंधन मेळावा 2025 मध्ये अध्यक्ष निवडीचा हा महत्त्वाचा भाग आहे। मी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी आदरणीय श्री दामोदर तात्या यांना विनंती करतो, त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं। अतिशय मन मिळावं आणि स्मित हास्य आणि सगळेच एकत्र यावं यासाठी आम्हाला 1 महिन्यापासून तात्या आमच्या पेक्षाही 5 मिनिटं प्रत्येक मीटिंगला पुढे आले आणि त्यांनी अध्यक्षपद आता स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। दादाने अनुमोदन द्यावं अशी मी त्याला विनंती करतो। आजचे अध्यक्ष तात्या दामोदर पांडुरंग कोठावदे यांची निवड झाली, त्याला मी अनुमोदन देतो। धन्यवाद। पण आमच्या सगळ्या तरुणांपेक्षा सगळ्या मीटिंगला ते अगोदर हजर राहायचे, जिथे कमी तिथे आम्ही असे। तात्या साहेब तुमचं मनापासून अभिनंदन। आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। कमिटी मेंबर्सला विनंती आहे की आपण आपल्या अध्यक्षांचा गोड दाम्पत्याचा आपण कमिटी मेंबर्सने छानसा सगळ्या कुलस्वामिनीला, सरस्वती मातेला, एकविरा मातेला आणि संबंध देवांना देवाला आळवणी घालण्यानंतर आपल्या पिंगळवाडे भावबंद परिवारातील सगळे ज्येष्ठ सदस्य असं म्हटलं जातं, रवींद्रनाथ टागोरांनी असं म्हटलंय की एक प्रज्वलित दिवा असा अंधकार दूर होतो, असा जीवनात
आता त्याचे महत्त्व वेळेअभावी फक्त एवढंच म्हणे. स्वामी समर्थांनी म्हटले, प्रभाते मनी राम चिंतित जावा. ज्ञानोबा माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतील 10व्या अध्यायात 25व्या श्लोकामध्ये जपयज्ञाचं महत्त्व विशेष केलं आहे. आपण आता सगळे मिळून या जपयज्ञात सामील होणार आहोत. वेळेअभावी आपण 108 वेळा न म्हणता फक्त ही छोटी मालिका म्हणणार आहोत. सगळ्यांनी जपयज्ञात सक्रिय भाग घ्यायचा आहे. सगळेजण ताट दस्ती पाठीचा कणाता नमस्काराची किंवा नमः श्री आशापुरी देवे नमः श्री आशापुरी देवे आशापुरी देवे नमः श्री आशापुरी देवे नमः श्री नमः श्री आशापुरी देवे नमः श्री आशापुरी देवे नमः श्री आशापुरी देवे नमः आशापुरी देवे नमः श्री आशापुरी देवे नमः एकविरा देवे नमः श्री एकविरा देवे नमः श्री एकविरा देवे नमः श्री एके नमः श्री एकविरा देवे नमः श्री एकविरा देवे नमः श्री एकविरा माता की जय. सुरुवातीला आपण ज्यांच्या चरणी वंदन केलं त्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून थांबूया. छानसं प्रास्ताविक करत आहे प्रमोद दादाने पुढे यायचं. पिंगळ वाडेकर भाऊबंद स्नेह मेळावा सन्माननीय अध्यक्ष श्रीमान तात्यासाहेब तथा दामोदर पांडुरंग कोठावदे, उपस्थित असलेले माझे सर्व काका काकू, माझे आईवडील, माझे सर्व ज्येष्ठ बंधू, लहान बंधू, सर्व वहिन्या आणि सुना खंडू श्रीपद कोठावदे यांच्यापासून मिळालेले आहे. ज्या वेळेस आम्हाला तात्या भेटत होते त्यावेळेस मला तर नक्की म्हणायचे ते, अरे पोरा बघ आपल्या सगळ्या भाऊबंधांना तू एकत्र कर. परंतु त्याचप्रमाणे रघुनानाही मला सांगत होते, तात्या माझ्याशी बोलत होते की आपण सगळ्या भाऊबंधांना एकत्र करूया. त्याचप्रमाणे आपले बाळांना हे पण म्हणत होते. परंतु जो ज्याच्या त्याच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याला ती जमत नव्हतं. आणि आता मागच्या काही दिवसामध्ये त्यावेळेस मग मी 31 जानेवारी 2016 या दिवशी आपल्या पिंगळ वाडेकर भाऊबंधांचा एक ग्रुप तयार केला, व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. आणि त्या ग्रुपमध्ये मला जेवढे ज्ञात होते अशा सगळ्या भाऊबंधांना मी त्या ग्रुपमध्ये जॉईन केलं. त्याचप्रमाणे जे मला काही माहीत नव्हते ते अशा काही लोकांना मी ऍडमिन केलं आणि त्यांनी पण त्या ग्रुपमध्ये त्या लोकांना ऍड केलं. आणि मग असंच मागच्या काही दिवसामध्ये कैलासवासी प्रभाकर नाना यांचा 10व्याच्या निमित्ताने आपले काही 10व्याच्या निमित्ताने काही लोक गंगेवर आले. आणि मग त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो, परंतु काही बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण नानांच्या उत्तरदारासाठी पुण्याला जाऊया. आणि ते लोक त्याच्यातले काही बरेचसे जण पुण्याला गेले. त्यात आपले सरुबापू होते, शिवाजींना होते ज्येष्ठांमध्ये. आणि मग त्यांनी त्यांचा जो प्रवास होता तिथे गेल्यानंतर नानांच्या उत्तरदारासाठी त्यांची उपस्थिती होती. तिकडून येताना ते पण काही देवदर्शन वगैरे काही करत आले. आणि त्यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पिंगळ वाडेकर भाऊबंधांची कशी एकी आहे असं त्यांनी दाखवलं.
आणि त्या ग्रुपवर ते फोटो व्हिडिओ टाकत होते आणि त्यामुळे अनेक लोकांना त्याच्यापासून प्रेरणा मिळाली आणि मग आपले दामोदात्या यांनी ते सगळं बघितलं आणि त्यांना ते इतकं भरून आलं. मग ते म्हणायचे की आपण सगळेजण हा एक उत्तम असा एक मेळावा घेऊया. त्यांनी 2-3 वेळा मेसेज पण टाकले आणि नंतर पुन्हा एकदा सांगितलं की मी लागणारा खर्च मी स्वतः करेन. आणि त्यामुळे खरंच हा एक मोठा खंबीर सपोर्ट मिळायला पाहिजे. आम्हाला सगळ्यांना उत्साह वाढला, आमचा उत्साह वाढला. आणि मग तात्यांनीच बऱ्याच वेळा काही लोकांना वैयक्तिक मेसेज केले, वैयक्तिक फोन केले की आपण सगळेजण एक दिवशी एकत्र येऊया. आणि मग आम्ही एके दिवशी आव्हान केल्याप्रमाणे आम्ही 12 लोक अनिल भाऊच्या ऑफिसमध्ये एकत्र आलो आणि त्या ठिकाणी आपण बऱ्याच जणांना आव्हान केलेलं होतं या नियोजनासाठी उपस्थित राहा म्हणून. परंतु आम्ही 12 जण जे आता तुम्हाला कमिटी मेंबर म्हणून दिसत आहेत हेच 12 जण त्या दिवशी उपस्थित होते. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो फक्त अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आमचं सगळं नियोजन झालं. आपण कार्यक्रम कसा करायचा, त्याच्यासाठी खर्च किती येईल, तो कोणी करायचा, अशा पद्धतीने नियोजन झालं. त्यानंतर बऱ्याच आमच्या 4-5 मीटिंग झाल्या आणि तो दिवस आज उजाडला. याच्यामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वैयक्तिक मला फोन केले किंवा आमच्या काही मेंबरला फोन केले की अशा अशा पद्धतीने कार्यक्रम घ्या, आमचा हा कार्यक्रम घ्या, आमचं हे सादर करायचे आम्हाला, असे बऱ्याच जणांनी सांगितलं किंवा अशा पद्धतीने कार्यक्रम घ्या. परंतु सगळ्याच गोष्टी आपल्या सगळ्या सूचना आम्हाला या ठिकाणी एका दिवसामध्ये पूर्ण करणं शक्य होणार नव्हतं. म्हणून थोडस तात्या ठाम राहिले की आपल्याला सगळ्यात पहिला जो मेळावा आहे या मेळाव्यामध्ये आपल्याला फक्त परिचय हा महत्वाचा आहे. म्हणून इतर गोष्टींना आपण वाव दिलेला नाही. यावर्षी हा फक्त परिचय करून घेऊया. पुढील वर्षाचं नियोजन असं राहील की एक आनंद मेळावा घेऊया. या ठिकाणी आपल्यामध्ये जे काही कलागुण आहेत हे कलागुण सादर करण्याची आपल्या सगळ्यांना फार मोठी संधी मिळणार आहे. परंतु त्याच्यासाठी थोडंसं थांबावं लागणार आणि करून दिली. बऱ्याच लोकांची माहिती माझ्याकडे आलेली नव्हती. मी वैयक्तिक फोन केले आणि त्यांनी पण मला माहिती उपलब्ध करून दिली. अजूनही त्या माहिती पुस्तिकेमध्ये बरेचसे भाऊबंद बाकी असतील आणि ही माहिती पुस्तिका तयार करत असताना किंवा आम्ही हा मेळावा घ्यायचा आहे असं जेव्हा आपल्याशी संपर्क करत होतो किंवा व्हॉट्सअपमध्ये आपण आपल्याला टाकत होतो त्यावेळेस बऱ्याच जणांनी खूप आनंद व्यक्त केला की खूप छान नियोजन केलेलं आहे, तुम्ही खूप छान उपक्रम राबवणार आहात. त्याबद्दल त्यांनी शुभेच्छाही दिल्या, काही सूचनाही केल्या. आणि त्यात मग आणखी असं होतं की सुरुवातीला असं वाटलं होतं की फक्त आपण नाशिकला जे आहे पिंगळवाडेकर त्यांचाच कार्यक्रम घेऊया असं सुरुवातीला म्हणत होतो. परंतु मध्येच मग काही जण म्हणायचं मग आम्हाला का नाही, आम्ही पण पिंगळवाडेकरचा. म्हणून आपल्याला हा संपूर्ण पिंगळवाड्यातील जे भाऊबंद आहेत कोठावदे आणि विखरणकर हे ज्या ज्या ठिकाणी त्या सगळ्यांना सहभागी करून घ्यावं असा मग नंतरच्या मीटिंग मध्ये आमचा विषय झाला. आणि मग आम्ही त्या पद्धतीने नियोजन सुरू केलं आणि आज ते त्या पद्धतीने या ठिकाणी साकार होते. आम्ही जी यादी तयार केली होती त्या यादीमध्ये 12 लोक होतो. आम्ही 12 120 117 आपले कोठावदे कुटुंब आहे आणि उर्वरित विखरणकरांचे कुटुंब आहे. तर मग मी प्रत्येकाला 10 कुटुंब वाटून दिले की आपण प्रत्यक्ष या 10 लोकांशी प्रत्यक्ष बोला की आपल्या कुटुंबामध्ये एवढे सदस्य आहेत त्यापैकी प्रत्यक्ष कार्यक्रमाला किती येऊ शकले होते, कारण पुढच्या नियोजनासाठी आम्हाला ती संख्या महत्वाची होती. मग आणि विखरणकर कुटुंबातलं सदस्य कमिटीमध्ये नसल्यामुळे मी स्वतः
विखरणकरांच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचलेला आहे भ्रमणध्वनीद्वारे. 2-3 कुटुंबांचा संपर्क माझा झाला नाही, त्यांनी फोनच उचलला नाही. माझा अननोन नंबर असेल त्यामुळे कदाचित उचलला नसेल. आणि मग नंदू विखरणकरला सांगितलं की तू या 2-3 कुटुंबाला त्यांच्याशी संपर्क कर. आणि त्यांनी संपर्क करून त्यांची उपस्थिती माझ्याकडे दिली. आणि मग आपले माझ्याकडे जी यादी आलेली होती साधारण 563 लोक झाले. लहान मोठ्यापासून लहानांपर्यंत 563 लोक झाले. आणि मग जेव्हा 653 लोक होते. आणि मग ज्यावेळेस आम्ही उपस्थिती किती राहणार याचा आकडा घेतला त्यावेळेस साधारण 450चा आकडा आला. आणि मग आम्हाला वाटलं की आपल्याला खूप अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतोय आणि नक्कीच आपण प्रतिसाद देत आहात. अजूनही अपेक्षा आहे की अजून काही लोक येतील आणि आमचं जे 400चं टार्गेट आहे ते पूर्ण होईल. याच्यामध्ये म्हणून पुढच्या वर्षी आपल्याला नक्कीच संधी देण्यात येईल. आजचा परिचय कार्यक्रम संपल्यानंतर परिचय चांगला होईल. परिचय करून देत असताना कृपया परिचय थोडेफार त्रुटी राहिलेल्या असतील कृपया तुम्ही मला वैयक्तिक मेसेज करा. त्या त्रुटी आपण दुरुस्त करूया. पुस्तिकेत होणार नाही पण आपल्या ज्या व्हॉट्सअप जी पुस्तिका पाठवेल त्याच्या त्या दुरुस्ती नक्कीच होतील. माझ्या मताने मी 99% त्या अचूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1% कुठे चूक झाली असेल तर ती मला मेसेज करून पाठवा, मी ती दुरुस्त करेन. आणि व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अजूनही आपले काही भावबंध राहिले असतील जे मला माहीत नाही किंवा ज्यांचा नंबर माझ्याकडे नाही अशांचा नंबर आणि त्यांचं नाव मला कळवा. मी त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड करतो. दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्या टाळ्या वाजवण्याचं कारण असं आहे सगळ्या कुटुंबियांची जी माहिती आहे ती अतिशय म्हणजे एखाद्या व्यक्तीने म्हटलं असतं काय फोन करायचा पण अहोरात्र प्रयत्न करून गेल्या महिन्याभरामध्ये दादाने उत्तम अशी पुस्तिका तयार केलेली आहे. आणि कमिटीमध्ये ठरल्याप्रमाणे प्रश्न असा होता की येणाऱ्यांना गिफ्ट काय द्यावं. आपल्या श्रेष्ठ मंडळीला ज्येष्ठ मंडळीला आपल्यापेक्षा लहान थोर मंडळीला गिफ्ट काय द्यावं. तर मला तरी वाटतं याच्यासारखं उत्तम गिफ्ट काही नसावं. कारण आपल्याकडे 2 पुस्तिका आलेल्या आहेत. एक आहे वंशावळ पुस्तिका आणि एक आहे परिचय पुस्तिका. या दोघांचं अनावरण आता होणारच आहे. पण याचा फायदा असा होणार आहे तुम्ही जर स्टेजकडे पाहिलं तर आम्ही पिंगळवाडेकर आणि वटवृक्षाचं झाड दिसतंय. पिंगळवाड्याला कोणी पाहिलं ते वडाचं झाड पाहिलं का सगळ्यांनी? हात वर करायचं छान पैकी. माझ्या मते काहीतरी 1-1.5 वटवागळ असतं. मी काही बोलतोय का तर तुम्हाला आणि तुम्हाला माहिती आहे की वटवृक्षाचं झाड असं असतं की त्याच्या पारंब्या मुळापर्यंत जातात पुन्हा नवीन झाड तयार होतं. आणि हा सगळा आपला वंशवेल आहे. म्हणून या वंशवेलाला एकत्र आणण्याचा नरकोळच्या देवीचा फोटो. आणि थोडं तुम्ही निरीक्षण जर केलं तर तिची डोंगर झाडी दिसते ती कुठली वाटते तुम्हाला? कोण सांगतं? तिची नदी दिसते किंवा तिची डोंगर झाडी दिसते ती कुठली? नरकोळ. नरकोळ. तुम्ही जर वंशवेल पुस्तिका पाहिली तर आपला मूळ वंशज हा नरकोळ मध्ये होता. म्हणून त्या पद्धतीने लोगो सुद्धा तयार केले. आमच्या कमिटीमध्ये असे मेंबर आहेत प्रत्येकाची तीक्ष्ण नजर. इमेज लोगो व्हिडिओ तयार करताना म्हणजे मला प्रवीण दादा म्हणायचं नाही हा कलर वेगळा आहे, हा नको हा नको, तिथं नदी दिसली पाहिजे, कोणी म्हणतं हे पाहिजे ते पाहिजे. म्हणजे एक इमेज तयार करायला किमान आम्हाला 4-4 तास लागायचे. आणि मला इतके फोन यायचे नाही हे असं पाहिजे तसं पाहिजे. आणि ज्याने इमेज बनवल्या तर मावस भाऊ मला म्हणायचा अरे तुझ्या या 7-8 इमेज पाहिजे माझा एखादा चित्रपट तयार झाला असता. पण सुंदरतेचा ध्यास कोणी घेत असतील तर ते पिंगळवाडेकरच घेतात. हा सुंदरतेचा ध्यास. आणि त्याचे मूर्तिमंत उदाहरण इथे आहेतच. म्हणून हे संस्काराचं देणं आहे, अभ्यासाचं देणं आहे. हे सगळं पिंगळवाड्यातून आलंय. म्हणून अशा पूर्वजांचं आपले पूर्वज कोण त्यांची माहिती व्हावी म्हणून आहे ती वंशावळ पुस्तिका. आणि आता जे आहे त्यांच्या आपण नेहमी संपर्कात राहूया.
त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा, त्यासाठी आहे परिचय पुस्तिका. ही परिचय पुस्तिका तयार करण्याचं काम आमच्या दादाने तर केलं, पण सगळ्यात महत्वाचं आमची पुढची जी पिढी आहे माझ्यामध्ये अनिकेत दादाने त्यासाठी खूप सारी मेहनत घेतली. सगळ्यांचा हातभार आहे याच्यामध्ये, म्हणून आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. असे आमचे आदरणीय पोपट काका यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजकडे इकडे यायचं आहे. त्याचबरोबर जी ज्येष्ठ मंडळी आहे माहिती या पुस्तिकेमध्ये आहे, तर तिचं प्रकाशन होतंय. आपण जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी. सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. सूर्याला आग आहे, चंद्राला डाग. पुस्तिका लागणार आहे, त्यांनी काकांशी संपर्क करायचा आहे. ती वंशावळ पुस्तिका ऑलरेडी पहिली आवृत्ती आपल्या घरापर्यंत. या पुस्तिकेला कुठलंही मूल्य नाही. घरी गेल्यानंतर सगळ्यांना त्याचे उपयोग समजणार आहेत, कारण सुखदुःखामध्ये आपल्याला एकमेकांना संपर्क करता येईल अशी परिचय पुस्तिका बनवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. तर या ठिकाणी ह्या परिचय पुस्तिकेचा अनावरण झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, परिचय पुस्तिकेचं जर तुम्ही निरीक्षण जर केलं तर पुरे काय नाव आहे यांचा मला आवाज ऐकू द्या. इकडे आवाज द्या. असा खणखणीत आवाज आहे. तुम्हाला काय आवाज? इथला आवाज इडलीची शपथ. ओके, थँक्यू. सो सगळ्यात महत्वाचं, इथून मी ज्या फॅमिलीचं नाव वाचेल त्या मुलगा मुलगी जे आपल्या सोबत आले असतील त्या सगळ्यांना घेऊन यायचं. इथं आपण काय व्यवसाय करतात ते, आपली धर्मपत्नी, तिचं नाव, त्याचा व्यवसाय किंवा त्या नोकरीला असेल ते सांगायचं. आपले मुलांची संख्या एवढंच आपल्याला सांगायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, करायची सुरुवात मग. आता हा उत्साह, आता एक सूचना अशी आहे, पहिल्या 10 फॅमिलीची ओळख करून झाली तर शेवटच्या 11वे 12वे जेव्हा सुरू होतील पहिल्या नंबरचा ओळख झाल्याशिवाय कोणीही इथून उठू नका. नम्र विनंती आहे. मध्ये भोजनाची वेळ होईलच, पण शेवटपर्यंत आपला मूळ उद्देश जो आहे तो आपल्याला आता साधायचा आहे. सो मी पहिलं नाव घेतोय, त्यांनी पुढे यायचं आहे. पहिलं जे नाव आहे श्री दीपक पोपटराव कोठावदे. दीपक दादा आपल्या फॅमिलीला घेऊन यायचं आहे. तुमच्याकडून जी माहिती मागवली होती त्या पद्धतीने आपली फॅमिली घेऊन यायची. मी पारगंगाने खात्यात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होतो. 2002 साली मी रिटायर झालो. माझ्यासोबत माझ्या पत्नी सौभाग्यवती मालती पोपट कोठावदे. घरकाम व्यवसाय कोठावदे पण आला नाही, तर पद्धतीने तुम्ही शकला नाही. शेती व्यवसाय आहे. मी प्रवीण बाळकृष्ण कोठावदे. माझा शेअर मार्केट रिलेटेड व्यवसाय, याच्या संदर्भात मी काम करत असतो. म्युच्युअल फंडमध्ये SIP, SWP. मला 2 मुलं आहेत, आर्निका प्रवीण कोठावदे. माझी मिसेस योगिता प्रशांत कोठावदे आणि राणा पिंगळवाडे. माझा किराणा श्री प्रवीण बाबूलाल कोठावदे. प्रॉपर मी शहादा एजंट असून माझा व्यवसाय मी क्लासेस आणि म्हणजे त्याला 2 नातू आहेत, एक मुलगी. मुलगी गावकऱ्यात आहे, मोठा नातू कॉलेज मुलगा आहे. ते काही कारणास्तव आज उपस्थित राहू शकले नाही. मी त्यांचा मुलगा श्री योगेश सोमनाथ कोठावदे. सविता रवींद्र कोठावदे, मोठा मुलगा चेतन रवींद्र कोठावदे आणि 2 मुली. एका मुलीचं नाव भावना रवींद्र कोठावदे, तिचं लग्न यांचा मी चिरंजीव. आम्ही पिंगळवाडेकर. माझं वास्तव्य ओढण येथे आहे. 60 ते 61 प्रोडक्ट्स लिमिटेड ओझर येथे कार्यरत आहे. माझी पत्नी कीर्ती राकेश कोठावदे, ती महापरिषद येथे कार्यरत आहे. नरेंद्र जगन्नाथ कोठावदे. माझे टोपण नाव आपा कोठावदे म्हणून मला परिचय आहे. माझे वडील जगन्नाथ सुंदर कोठावदेचा मी लहान चिरंजीव. पत्नी माधुरी प्रसाद कोठावदे. मला 2 बहिणी आहेत, दोन्हीचे लग्न झालेले आहे. मी इथं सिप्ला कंपनीत रवींद्र कोठावदे, प्रतीक रवींद्र कोठावदे. मोठे मुलाची धर्मपत्नी श्रुती सूरज कोठावदे आणि सध्या वास्तव्य संजय विश्वनाथ कोठावदे. आणि आई आणि बहिणी काय कारणास्तव कार्यक्रमात उपस्थित नाही राहिले. मला 2 बहिणी आहेत, संजय जगन्नाथ नंदू कोठावदे आणि पंढरीनाथ नंदू कोठावदे
ह्या तिन्ही आजोबांचं हे कुटुंब, एक कुटुंब, तिन्ही आजोबा. आमचे वडील नाना अर्थात मधुकर सोनू कोठावदे आणि आई सगळेजण ओळखतात, पण तो लहानपणापासूनच आमच्याकडे असल्यामुळे तो आमचा चौथा भाऊ आहे. तो आमच्या उद्योगामध्येच आता जॉईन झालेला आहे आणि हर्षल अजून बीटेक केमिकल. कोठावदे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपुर्ली तालुका पेठ या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि ही माझी. नमस्कार, मी मनोहर मधुकर कोठावदे, अण्णांचा लहान भाऊ. मी ॲग्रिसर्च या कंपनीतच कामाला आहे. ही माझी धर्मपत्नी. राहत होतो ठीक आहे, त्याला लेट होतंय म्हणून आम्ही आमचा परिचय करून दिला आहे. त्याचं नाव आहे हर्षल मनोहर कोठावदे. तो PWC ही UK बेस. परिवार मला ओळखतात, 25% ओळखत नसेल त्यांना मी सांगते. मी नानाची लहान सून विशाखा विनोद वाणी, माझे मिस्टर विनोद वाणी, मला 2 मुलं आहेत. आज या ठिकाणी आम्ही पिंगळवाडेकर या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी परिचय केल्याबद्दल सर्वांचे मनापासून या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमच्या कुटुंबाचा परिचय आधीच अण्णांनी या ठिकाणी पूर्ण करून दिला. जगन्नाथ आव्हानचा 2 नंबरचा मुलगा. मला 2 भाऊ आहेत. मोठा भाऊ सुद्धा 20 वर्ष मंत्रालमध्ये सर्व्हिस केली. त्याच्यानंतर आता अशोकांची सहकारी. मी सातपूर नाशिक ऑर्बिटल सिस्टममध्ये डिझाईन इंजिनियर आहे आणि मला एक भाऊ आहे, तो बँगलोरला R&D पंढरनाथ कोठावदे. आधी मुक्काम आगार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक. येथे मी मेडिकल लाईन आणि 2 नंबरची मुलगी माझी फावळे. पिंगळवाडेकर. हल्ली मुक्काम ठाणे, सर्व्हिसेस ठाणे मार्केट कोठावदे. मुलगा कोठावदे. दादा एकच कृपया आपण शांतता ठेवूया. नम्र विनंती. सर्वांना वयामानाप्रमाणे नमस्कार व आशीर्वाद. मी पिंगळवाड्यात नाशिक मसरूळ येथे वास्तव्यास आहोत. गंगाधर कोठावदे पिंगळवाडेकर. आता शाळाभाऊचा सगळ्यात लहान आणि माझी पत्नी सविता संदीप कोठावदे. मला 2 मुलं आहेत. नाशिक. कैलासवासी पंढरनाथ आत्माराम कोठावदे. आमचे वडील, आम्ही 3 भाऊ. 3 नंबर माझा, मी प्रदीप पंढरनाथ. एक महत्वाचा विषय या ठिकाणी घेतला जाणार आहे. आता त्याला सगळ्या आदरणीय काकांनी, लहान थोरांनी, काकूंनी, सगळ्या माता भगिनींनी संकल्प घ्यायचा, तर म्हणजे हा कार्यक्रम घ्यायचा तर ठरलंच. पण कुठलाही कार्यक्रम म्हटला तर त्या कार्यक्रमातून काहीतरी आउटपुट निघाला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? जो आपल्याला मान्य करून घ्यायचा आहे. आणि मला माहिती आहे असे आतुर झालेले आहेत. काय शे भाई काय सांगितलं ना त्या काय शे हो सोना ना तेच बंद करणं आपले. संकल्प असा आहे, श्रद्धा मनात दिखावा दूर. संकल्पाचं नाव आहे श्रद्धा मनात दिखावा दूर. आजच्या स्नेहबंधन मेळावा 2025 मध्ये आपण एक सामाजिक जाणीवेचा संकल्प करीत आहोत. गंधमुक्ती, वर्षश्राद्ध यासारख्या आदी दुःखद प्रसंगात कोणत्याही प्रकारच्या वस्तू, प्रसाद व खाद्यपदार्थांचे वाटप न करण्याचा निर्णय आजपासून अंमलात आणला जाईल. तर हा संकल्प सर्वानुमते इथे तर काही खासदारांसारखे बात नाही येत आपल्याला. मंजूर मंजूर ओके. अशा तऱ्हेने दिसू असे वैध म्हणून नाही चालणार. दंडात्मक कारवाई त्याच्यावर आपण बोलूया पुढच्या वर्षी. त्यामुळे आता आकडा काही आपण सांगत नाहीये, पण इतका आनंद झाला की आपण इतके सगळे अरे कुटुंबाचा परिचय झाला, ही पुस्तिका देऊन टाक. तो म्हणे अजिबात नाही. घरी गेल्यानंतर जेव्हा पुस्तिका ओपन कराल, ज्या वेळेस असा दुःखद प्रसंग कोणावर यायलाच नको, पण आयुष्यात जर असा प्रसंग, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, असा प्रसंग जर आला तर हा संकल्प वाचून घ्यायचा. आणि त्या संकल्पाबरोबर तुषार दादाने जे जे फोटो काढले आहेत ते फोटो ग्रुपवर येणार आहेत. सगळ्यांचे हात वर आहेत, तो पण फोटो पाठवला जाईल. आता एकदा जोरदार टाळ्या वाजवा की
थँक्यू ऑल कमिटी मेंबर्स. वरिष्ठ कशा पद्धतीने प्रतिसाद देतात मला माहित नाही, पण या कमिटीमध्ये ना एक नमुना नाही म्हणताय ना, मी सुद्धा एक नमुनाच आहे. तर हे सगळे 12 मेंबर आहेत, तर इतके अवली आहेत ते, प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही शिजत राहतं बरं का. आता या 2-4 संकल्पना भाऊच्या वारसाच आहेत आपल्याकडे. तर त्याचा अजून एक संकल्प असा होता जो आम्हाला इथे मांडायचा होता. मांडू का? तुमचा आवाज आला, तुमच्यावरच येतो. तुम्ही जर हो म्हटलं तर आहे, मला वाटत नाही म्हणतील असे. अहो तयारच असते. मांडू? हे बा तुमचा फायद्याचा आहे, हा किंवा नाही सांगा. हो हात वर करायचा. यांना विचारतो, यांच्याबद्दलचा संकल्प आहे. मांडू की नको? आजपासून इव्हन आतापासून इव्हन या क्षणापासून पिंगळवाडेकरांचा कुठलाही कार्यक्रम असला की प्रथमतः जेवण महिला करतील. सगळ्या महिलांना प्रथम जेवण, कारण इतक्या दिवस 365 दिवस त्या आपल्या खाऊ घालतस, आपली वाट पाहतस, थोडा आईला नेमा बोलस मी एकदा उद्याच ना करता. काय अडचणच आहे का तुम्ही? काहीच राग ना बाहेर ना मला दे तुकडे भेट मंजूर शेका. काका वर्ग हात वर करा. बापू काका हात वर. पहिले माझ्या काकू शेवटी भाऊ हात वर करत नाही. सुमन काकू कुठे? 2 तास किंवा हे बाकी आहेत असा विचार करून आवडला संकल्प तुम्हाला? नाही आवडला? आशापुरी माता की, आशापुरी माता आम्ही या मालेसच्या काही धरीत मारतीत पण हा घडी एक हात वर करायला लावत, खाल करायला लावत. नाशिक येथे आपल्या बांधवांनी जी मेहनत घेतली, कमिटी मेंबरनी मेहनत घेतली, ती अतिशय खूप योग्य अशी कल्पना. थोडीफार अभ्यास करू शकतं, कारण आपण सुद्धा काही सोशल वर्क करत असतो. त्या सोशल वर्कमधून जो काय त्रास होतो काय, पण त्या त्रासामध्ये समाधान असतं ना, ते अतिशय वेगळं असतं. त्या समाधानात त्यांच्या 2 मुली तनुश्री, तनुष्का आणि अनिका. अनिका बेटा हात वर कर. तो दोंडाईच्याला नगर परिषदमध्ये असतो. मी बॉस कंपनीत आहे. आम्ही ओझरला राहतो. काकांचा मुलगा राहुल दत्तात्रय कोठावदे, पंकज कोठावदे. मला 2 मुली आहे, निधी पंकज कोठावदे, प्राची पंकज कोठावदे. कैलासवासी श्री महिपत बाबा ते पंजोबा या सर्वांना सर्वप्रथम आपल्या मी कैलास शांताराम कोठावदे, शांताराम मोतीराम कोठावदे व मधुकर मोतीराम कोठावदे हे दोघं भाऊ आणि आमचा हा सर्व परिवार. माझी पत्नी सौभाग्यवती मनीषा कैलास कोठावदे कार्यरत आहे. 2 नंबरचा मुलगा दर्शन, तो LLB आणि त्याच्यानंतरचं LLM त्यांनी केलेलं आहे. आशीर्वादाने आज आमच्या परिचय पत्राला आम्ही सुरुवात करत आहोत. नाशिक व पिंगळवाडे क्षेत्रातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील स्वतः विलास. तात्यांना 3 मुलं. आमचे मोठे बंधू तो पुण्यात कार्यरत आहे. रवी आबांचा मुलगा रुद्र एंटरप्राइजेस म्हणून त्याचं इथं किराणा मालाचं व होलसेल व्यवसाय आहे. सर मनोहर कोठावदे. माझं एज्युकेशन MBA फायनान्स. मी सध्या PWC टॅक्स असोसिएट म्हणून वर्किंग आहे. उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. खरंच अंमलात आणली त्यांचे मनापासून अभिनंदन. हे एक प्रकारचं आपलं पहिलं अधिवेशन आहे असं आपण समजायचं. अशा उपक्रमातून लक्षात द्या भावना आपोआप निर्माण होते. एकमेकांच्या सुखात व दुःखात सहभागी होता येते. त्यातूनच आपली प्रगती होत राहते. पुरुष नियोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन. आज मी आपणास आपल्या परिवाराबद्दल साधारण
1950 ते 1960 या दशकातील काही आठवणी सांगणार आहे. पिंगळासारखी गोल उतरासाठी आहे. गावावर साधारण 17 ते 18 कुटुंब होती. विक्रमकर परिवाराचे 4. तर आपली प्रगती होत राहू. आपण सर्वांनी आपल्या मुलाबाळांना लेखी मुलांना खूप शिकवले पाहिजे. त्यातून आपण सुसंस्कृत व उच्च शिखरावर जाऊन पोहोचू शकतो. प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार असतो. जीवनात प्रत्येकावर अनेक संकट येत असतात. संकटावर मात करणे आवश्यक आहे. सर्वांनी एकोप्याने राहून एकमेकांच्या अडचणींना धावून जाणे हे महत्त्वाचे आहे. यातच आपल्या जीवनाची यशस्वीता अवलंबून आहे. सर्वांनी सुखी मोजून आणा. काकांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू काका. आपण 65 हा आकडा गाठला. आता आपण सुरुची भोजनाचा आस्वाद घेणार. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कर्ण जेवढा दानशूर होता आणि 1 तासाच्या आत एक सभागृहात यायचं आहे. सकाळपासून दिशा माझ्याकडून अनावधानाने एखादा चुकीचा शब्द आला असेल तर आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच भरदार वजनाचं गिफ्ट प्रत्येक फॅमिलीला दिलं जाणार आहे. आणि भोजन केलंय आवडलेलं वाटतंय. आवडलंय का? नाही म्हणजे इतकं आवडलं की आवाजच निघत नाही. आवडलंय? ओके तर आपण परिचयाकडे बोलूया. कंटिन्यू. थँक्यू. माझे कुटुंब प्रमुख श्री कैलासवासी नारायण कुटुंब त्यांची सर्वांची ही आमची फॅमिली आहे. या स्वर्गवास झालाय आणि जळगावला आहे. आम्ही 3 आहे. ती पुण्यात आहे. आमचे मोठे बंधू रमेश नारायण कोठावदे, दुसरे बंधू बलवंत नारायण कोठावदे, त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी. त्याचा करणे हेमंत दादा पद्धती नंतर मी करतो. माझं नाव हेमंत कोठावदे. मी 2 भाऊ आणि बहीण आहे. कोठावदे परिवार मिला कोई अकली जन्म का अच्छे कर्म से मानव देह मिला. कोठावदे आणि आमच्या काकू त्या परिवाराचा परिचय प्रमुखाला करून देत आहे. सर्वप्रथम काही 12 लोकांची कमिटी होती. त्यांचे मी कोठावदे परिवाराकडनं आमच्या पांडुरंग काळू कोठावदे यांच्याकडनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि खूप छान असं कार्य त्यांनी केलेलं आहे. न भूतो न भविष्यातील नातेवाईकडे 4 मुले मिस्टर येतात किंवा मिसेस येते किंवा मुलं येतात. तर त्याच्यातनं पूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. सदाशिव पांडुरंग कोठावदे, आमची माता पुष्पाबाई सदाशिव कोठावदे, आमचे मोठे बंधू चंद्रकांत सदाशिव कोठावदे हे व्यापार व्यवसाय त्यांचं कार्य. त्यानंतर आमच्या वहिनी आम्ही आशापुरी माता की. आता दादाने म्हटल्याप्रमाणे तुम्ही अतिशय शांतपणे आमच्या कुटुंब कोठावदे, आई सुनंदा बळवंत कोठावदे, ही माझी पत्नी सुवर्णा प्रशांत कोठावदे. मला 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी. माहीत माझ्याकडे आहे, जबाबदारी माझ्याकडे. मी माझ्या कुटुंबाचा परिचय करण्याचा कोठावदे, ज्यांना तुम्ही नर्मदाबाई म्हणून ओळखता. त्यांचा सुखी परिवार. नर्मदाबाई, मला असं वाटतं की आम्ही जेवढे भाऊ आहेत, आमच्या वयाचे जेवढे आमचे भाऊ बहिणी असतील, जेव्हाही सायंकाळ व्हायची पिंगळवाड्यामध्ये तेव्हा आमच्या आजी राम मंदिरामध्ये, त्याच्यानंतर हनुमान जगन्नाथ कोठावदे, 3 नंबरचे रमेश जगन्नाथ कोठावदे आणि सर्वात माझे लहान काका जे मुंबईला असायचे दिगंबर. पिंगळवाडेकरांनी परत असा एक कार्यक्रम अरेंज करावा आणि आमच्या लायक काही सेवा असेल तर आम्ही सांगावे. आम्ही निश्चित त्यांना साथ देऊ अशी मी ग्वाही देतो. आणि आमचा जो कुटुंबाचा तुम्ही परिचय करून घेतला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. एक मुलगी
आणि प्रत्येकाला आई वेगळी दिसते, म्हणजे अभ्यासू मुलासाठी आई प्रेमळ असते. कारण जाळीच्या काठावर आहे एक मस्त गाव, पंचक्रोशीत धबधबा फार, पिंगळवाडे त्याच नाव. काळी कसदार ती माती, पिकती माती तुळ मोती, होती द्राक्षे ती निर्यात, मोर घामाचे ते हाती. आहे एकोपा गावात, दिसतच आपल्याला ना, आहे एकोपा गावात, संकटात देती साथ, वाट प्रगतीची चालती, हाती धरोणी हात. शाळा येथे आहे छान, जागवी जीवनाचे भान. शाळा येथे आहे छान, जागवी जीवनाचे भान. गुरुजन करती विद्यादान, नाही कोणी थोर सान. मुले शिकून झाली हुशार, मुले शिकून झाली हुशार, शहरात घेती राहावं. कुणी अधिकारी व्यापारी उद्योजक, जगी गाजवती गावाचे नाव, जगी गाजवती गावाचे नाव. धार्मिक आहे गाव सारे, फाल्गुनी यात्रा मतोबाची भर. पुढच्या पिढीला नसेल माहिती, मागच्या पिढीला माहिती आहे ना. धार्मिक आहे गाव सारे, फाल्गुनी यात्रा मतोबाची भर. नरकोळी अशा मुलीचे स्थान, चैत्री जमती भक्त सारे. राहती इतरत्र जरी कोणी, ओढ मातीची जीवास लागे. राहती इतरत्र जरी कोणी, ओढ मातीची जीवास लागे. कधी ओढती मनास मागे, जुन्या स्मृतींचे रेशीम धागे. कधी ओढती मनास मागे, जुन्या स्मृतींचे रेशीम धागे. म्हणून ठरला भेटीचा बेत, म्हणून ठरला भेटीचा बेत, सारे जमले नाशिक नगरीत. चोहोदिशांनी आले लोक, आपले काम करून रहित. जरा भोगावा, सज्ज साधा भोगावा, असा कोठावले परिवार, आमचा आहे फार हुशार. असा कोठावले परिवार, आमचा आहे हुशार फार. प्रेम आहे त्याचे अपार, त्याच्या पिंगळवाडे गावावर. प्रेम आहे त्याचे अपार, त्याच्या पिंगळवाडे गावावर, त्याच्या पिंगळवाडे गावावर. हॅलो, जय आशापुरी. लिंबाक कैलासवासी लिंबाक लोकांना कोठावले उर्फ वाणी गुरुजी कोठावले, त्यांच्या सौभाग्यवती सौ चंद्रकला बालचंद्र कोठावले. द्वितीय चिरंजीव दिलीप लिंबा कोठावले, त्यांच्या सौभाग्यवती सौ सुनंदा दिलीप कोठावले. तृतीय चिरंजीव राजेंद्र लिंबा कोठावले. माझा मुलगा लौकिक सचिन कोठावले. परिवारात सगळ्या क्षेत्रात उद्योजक, शिक्षण, सगळ्या क्षेत्रात, कृषी क्षेत्र, किराणा दुकान, सगळ्या क्षेत्रात आहे. पण राजकीय क्षेत्रात कोणीतरी पाहिजे की नाही. तर राजकीय क्षेत्रामध्ये सचिन दादा आणि प्रीती वहिनी मोठं काम करतायत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दादा, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून नेहमी शुभेच्छा आहेत. आम्ही सोबतच आहोत. तर असंच आई आशापुरीच्या कृपेने आपला परिवार पुढे जात राहू. तर विशेषतः काका गोविंद कोठावले, पिंगळवाडेकर, हल्ली मुक्काम, सातपूर कॉलनी, आनंद चाय पेट्टा. दुकानाचे नाव त्रिमूर्ती किराणा अँड जनरल रोड. मला 2 मुलं आहेत. करा सुरुवात, चला. कोठावले परिवारांचा, पण त्याच्यात गाव गोळेगावातून समाविष्ट करून घेतला आम्हाला. एक मिनिट प्लीज, थोडं याच्याबद्दल खरंच म्हणजे आम्ही तुमचे आभार मानावे का आमचं भाग्य म्हणावं. पण आता देवीची कृपा म्हणा, कारण सोळाच्या दिवशीच आम्ही 16 आशापुरी माता डायरेक्ट आपण जे दर्शन आपल्या गोडावले वडिलांची, माझ्या आई बाबांची, माझ्या आजोबांची काहीतरी पुण्यही असेल, त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. आता जे विषय झाला किंवा ही मला वडिलांची पुण्य आहे आणि त्याच्यामुळे हा वारसा तयार झाला. आणि प्रत्येक वारसा पुढे हो असं वाटत नाही की तुम्ही कोणा मी कोण, असं वाटतं की आपण सगळे येतं. सगळ्यांच्या तर्फे परत एक आभार मानतो. आता मी सर्च ठरवलं असं करूया आपण, काय ते फोटो वगैरे पाहून ती उत्साहित झाला आपला समाज की आम्हाला प्रत्येकाचे फोन आहे की नेमकं काय तुम्ही घेते कशा. अहो प्रभाकर नानाची पुण्यही म्हणा असं म्हणत आहे.
की आपण तिथे गेलो आणि तिथून आणून त्या तात्यात ती फोटो पाहिले आणि खरंच पाहायला गेलं तर तात्या तुम्हाला मी सांगतो की त्याच्यात आमचा दोष नाही, तुम्हाला पण राग लागतो. खरंच तुम्ही आतापर्यंत इतके आमच्यामध्ये सामील व्हा अशी आपल्याला अपेक्षा होती. हा भव्य दिव्य भरलेला हॉल आनंद एवढाच वाटतो. पूर्ण पिंगळवाड्याची लोकसंख्या एवढी नसेल, कारण असतील बऱ्याच वेळा ठरवलं असेल, पण हे कसं घडलं याच्या मागे हे 12+1 13 लोकांची ताकद आहे. त्यांचं जेवढं कौतुक करते तेवढं कमी आहे. अवघड होतं, पण सर्व परिवार विक्रमकर परिवार आणि कोठावदे परिवार पिंगळवाडेकरांचा पूर्ण लहान बाळांपासून उपस्थित आहे. काही लोक दुपारी कार्यक्रमानंतर कोठावदे 3 नंबर वामन बंडू तुकाराम कोठावदे हे आमचे वडील आणि त्यांचे आणि 3 मुलं. मोठे भाऊ आमचे गोपाळ पांडुरंग कोठावदे, 2 नंबरचे भाऊ आमचे बळवंत पांडुरंग कोठावदे. नमस्कार. आम्ही पिंगळवाडेकर यामध्ये पांडुरंग जयराम विठ्ठलकर सगळ्यात छान मुलं होती. मी शंकरराव पांडुरंग विठ्ठलकर यांचा आणि मुलं आहेत. प्राचीन भारताचा तो प्राचीन भारताचा शोध शिलालेख आणि नाणी यातच मिळाला. तो अखंड भारताचं चांदीची नाणी आहे. तर त्याबरोबर जे गौतम बुद्धांचे वडील जे होते राजा शुद्धोधन त्यांचं पण नाणं तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे 2575 वर्षापूर्वीचं. तसंच त्यामध्ये सुद्धा एक नाणं बनवलं होतं ते तुमच्या हेअरपिन सारखं आहे, ते सुद्धा नाणं तुम्हाला बघायला मिळणार आहे. तसेच आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती आहे 6 जून 1674 जे पिंगळवाड्याचे कैलासाचे तुकाराम भाऊ कोठावदे यांच्या परिवारातले कैलासाचे नारायण तुकाराम कोठावदे, पांडुरंग तुकाराम कोठावदे. बघितलं असेल प्रत्येक कुटुंबाचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे आणि काहीतरी एक समाजात राहून सगळ्यांनी काहीतरी मिळवलं. परिवार माझे वडील मोठे मधुकर आणि विक्रमकर त्यांचा 3 वर्षापूर्वी निधन झालं. त्यांचा मी मोठा मुलगा अनिल बरोबर विक्रमकर श्री अनिल विक्रमकर. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा एक मुलगा मुलगी आहे. मुलगा BBA करतो नाशिकला आणि मुलगी विजेटर इंजिनिअरिंग करते. राणा पिंगळवाडे यांचा सर्व हा परिवार काशीरामकर आणि रामदास काशीराम विक्रमकर या 3 काका आमचे गावागावाला होते आणि 1 काका शहरात राहिला. ह्या काकांचा हे आमचे 4 नंबरचे काका आणि हा रमेश म्हणजे आमचा मोठा भाऊ. आम्ही आमच्या आजोबा धुळ्याला असायचे जगन्नाथ शंकर कोठावदे. फक्त आज नियोजन समितीचं मी खरोखर धन्यवाद देईल या ठिकाणी की यांनी सर्वांना एकत्र करण्याचं एकत्र आणण्याचं जे महत्त्वाचं काम केलेलं आहे हे असं सदैव पुढे चालत राहो आणि ही इथेच न थांबता फक्त ओळख परिचयापुरता न राहता आपल्या सर्वांना एकमेकांना उद्योजकतेमध्ये आणि एकमेकांना आपल्याला कसं पुढे नेता येईल त्या बाबतीमध्ये पुढच्या वर्षी जर आपल्याला काही नियोजन करता आलं तर नक्कीच आपण सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. आणि नियोजन समितीचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि माझे सर्व प्रियजन हो, आम्ही पिंगळवाडेकर इथे ऊन भरून येतो ना बोलताना सुद्धा ऐकताना सुद्धा आम्ही पिंगळवाडेकर. आपलं छोटंसं गाव डोंगर किनारी वसलेलं आणि छोटीशी करंजाटी नदी आपल्या गावाला वाहते आहे. हे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं प्रत्यक्ष. आपल्या सर्वांना भरपूर संख्येने हजर असलेले पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे की एवढी लोकसंख्या उपस्थित राहील किंवा नाही. सकाळी 11 वाजेपर्यंत आम्हाला शंका यायला लागली की लोकांनी फक्त हो म्हटलेलं आहे आणि येतात की नाही. 11 वाजेनंतर जसे लोक यायला लागले तसं आमच्या आनंदाला उधाण यायला लागला. आपण सर्वजण आलात, कार्यक्रम गोड केलात, आमच्या हाकेला उत्तम प्रतिसाद दिला. वेळात वेळ काढून लांबचा प्रवास करून आपण सर्वजण आलात त्याबद्दल आम्ही कमिटी मेंबर आपले शतशः ऋणी आहोत. संकल्पना कैलासवासी श्री खंडू काका यांची आज त्यांचे मनस्वी आभार. वर जिथं असतील तिथं ते आपल्याला आशीर्वाद देत असतील म्हणून मी खंडू काकांचे आभार मानणे क्रमप्राप्त होते माझ्यासाठी. आम्ही सगळे भेटायचो या विषयावर चर्चा व्हायची की कुठला तरी कार्यक्रम करावा
पण कुठल्याही प्रकारची पुढे चाल येत नव्हती. प्रत्येकाचे वेगवेगळे कारणं असायचे, त्यामुळे तो विषय तसाच पेंडिंग पडायचा. माननीय श्री शंकर महाराज यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमाची साऊंड सिस्टीम, आजच्या कार्यक्रमात शूटिंग फोटोग्राफी करतायत आमचे प्रिय मित्र श्री तुषार यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमाची जी परिचय पुस्तका केली आमचे श्री प्रमोद दादा यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमात जे शेवटचे गिफ्ट आमच्या अण्णांकडून मिळत आहे भटू अण्णा आमचे, त्यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमाचे सर्वात मोठे जे सूत्रसंचालनाचं जे काम असतं केलेल्या श्री हर्षल यांचेही मनस्वी आभार. आशापुरी नामचे परिवार व संपूर्ण विखरणकर परिवार उपस्थित राहिला व संपूर्ण कार्यक्रम योग्यरित्या पार पाडला, याबद्दल संपूर्ण कोठावदे परिवार व विखरण परिवाराचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आशापुरी माते की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे वंदे. सगळ्यांनी